दंडवत हो. आपल्याला आपली अयोग्यता कधीच समजत नाही, पण समोरच्यांच्या चुका आपण काढतो. जर का कोणी म्हटलं की लोक खूप अन्य वार्ता करतात, किंवा आपण काय म्हणतो, हो ते येतात ना ते खूपच अन्य वार्ता करतात, आपण लोकांचं सांगतो, परंतु आपल्याला आपल्या चुका लक्षात येणं ही आहे धर्मवार्ता. आपल्याला इतरांचे गुण लक्षात येणं ही आहे धर्मवार्ता. जेव्हा आपण आपलीच पाठ ठोपटून घेतो आणि इतरांच्या चुका काढतो, ती धर्मवार्ता नव्हे, ती परत दोष लावून घेतोय आपण. म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यामध्ये परत वाईटपणा कसा सुरू होतो. म्हणजे जर का तुम्ही बदाम खाल्ले, 20-20 बदाम रोज खाल्ले तर काय होईल, त्याचा उलटा परिणाम सुरू होऊन जातो. तसं तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने धर्मवार्ता करत असाल तर ते चुकीच्या पद्धतीने तुमच्या जीवनात कार्यरूप होते ते. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात, एका मोचक एका अमोचक. धर्मवार्ता करून सुद्धा अमोचक कसं, कारण की आपण त्याचा जो काही निर्णय, त्याचं काही तात्पर्य आहे, जो सारांश असेल तो आपण चुकीच्या पद्धतीने काढतो आहोत. तर तसं झालं नाही पाहिजे. योग्य पद्धतीने आपल्याला धर्मवार्तेतनं सुद्धा सकारात्मकता घेता आली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर भेटतात, परमेश्वराचं ज्ञान भेटतं, परमेश्वराचे साधक भेटतात, परमेश्वराचा विधी भेटतो, त्यावेळेला सगळ्यात पहिले आपल्याला आपल्यातली कमकुवतता लक्षात येते. आणि त्या धर्मवार्तेतनं आपण आपली ती कमकुवतता काय करतो, भरून म्हणजे नाहीशी करतो. हे कार्य आहे. जसं तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही जे काही टेस्ट करता त्याच्यामधनं तुम्हाला काय कळतं, तुमच्यातली कमकुवतपणा काय आहे हे तुम्हाला त्या टेस्टमधनं कळत असतं. आणि ते एकदा कळलं की तुम्ही काय करता, मग त्या डॉक्टरला ओरडता का, नाही. ती जी कमकुवतता आहे ती तुम्ही नाहीशी करता, ते भरून काढता, सक्षम होण्याच्या दृष्टीने पुढे चालता. परंतु जर का आपण त्या धर्मवार्तेमध्ये उलट जर का केला, आपली कमकुवतता लक्षातच घेतली नाही आणि इतरांच्याच कमकुवतता, इतरांचे दोष आपण बोलत राहिलो, तर ती धर्मवार्ता जी उलट दिशेने चालली, ती अन्य वार्तेकडे चाललेली आहे. म्हणून सारांश, तात्पर्य अर्थ जो आहे तो कधीही योग्य पद्धतीने समोर आला पाहिजे, तर त्याचा उपयोग आपल्याला होतो. जसं मी नेहमी सांगतो की भटोबासांना स्वामींनी जीवाचे दोष सांगितले, भटोबासांचे दोष नाही सांगितले, जीवाचे दोष सांगितले. तेव्हा भटोबास स्वतः रडायला लागले. त्यांनी असं नाही बघितलं, हो हे येतात त्यांच्याकडे तो दोष आहे, ते येतात त्यांच्याकडे तो दोष आहे, ते तसं नाही बघितलं. त्यांनी त्या प्रवचनातनं, धर्मवार्तेतनं एक सकारात्मकता घेतली की स्वामींनी जेवढे दोष सांगितले तेवढे सगळे दोष माझ्याकडे आहेत, ही आहे धर्मवार्ता. त्याच्यातनं सकारात्मकपणे ती चूक स्वीकारली त्यांनी की माझ्याकडे हे गोष्टी आहेत. आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की त्या संदर्भात रडत बसू नका, तर काय करा, क्रिया करा, स्वतःला योग्य करा आणि ते सगळे दोष काढून टाका. दोष हे आपल्या अक्रियेमुळे आपल्यामध्ये निर्माण होतात आणि आपल्या सक्रियेमुळे ते दोष आपल्यातनं निघून जातात. दोष काय कायमस्वरूपी नसतात कोणामध्येच. जर का तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि ते दोष काढू म्हटलं तर ते दोष काय होतात, निरसन सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून परमेश्वर भेटल्याचा पाड जाय म्हणजे काय, परमेश्वर भेटतात तेव्हा ज्ञान मिळतं, परमेश्वर भेटतात तेव्हा अन्यथा ज्ञान निघून जातं, परमेश्वर भेटतात तेव्हा दोष कळतात आणि परमेश्वर भेटतात तेव्हा गुण आपल्यामध्ये निर्माण होत असतात. हे परमेश्वर भेटीचं कार्य आहे. आपल्या एकमेकांच्या भेटीने सुद्धा हेच झालं पाहिजे. आपल्यामध्ये गुण निर्मिती झाली पाहिजे. सत्संग का घ्यायचा असतो, एकत्र का यायचं असतं, किंवा त्या ठिकाणी आपण उपस्थित का व्हायचं असतं. तुम्ही नुसते उपस्थित जरी झाला तरी इथे जी काही सकारात्मकता ऊर्जा निर्माण झालेली आहे, जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती आपल्याला काय होत असते, प्राप्त होत असते. त्याच्यातनं आपण सकारात्मक होत राहतो, योग्य होत राहत असतो. आणि म्हणून आपल्याला धर्मवार्तेतनं ही गोष्ट साधायची आहे. आपल्याला सकारात्मक व्हायचं आहे, स्वतःतल्या चुका लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या चुका आपल्याला आपल्यातल्या आपणच नष्ट करायच्या आहेत आणि आपल्याला स्वतःला चांगलं करून घ्यायचं आहे. आपण नटताना काय करतो, आरशामध्ये बघतो आणि वाटतं की चेहऱ्याचा हा भाग थोडासा काळपट दिसतोय, लगेच आपण तिथे तो व्यवस्थित करून घेतो.
की हे केस बरोबर नाहीत, लगेच आपण ते व्यवस्थित करून घेतो. म्हणजे हा किती चांगला संवाद आहे. आरशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपल्या चुका आपल्याला दिसतात आणि आपण त्या स्वीकारतो सुद्धा की हो बरोबर आहे, चेहरा व्यवस्थित दिसत नाहीये आणि त्याला आपण व्यवस्थित करून पण घेतो. आपण चेहऱ्याच्या बाबतीमध्ये, शरीराच्या बाबतीमध्ये ही काळजी घेतो. जीवनाच्या आणि जीवाच्या बाबतीमध्ये, जीव स्वरूपाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण ही काळजी घेतली पाहिजे की धर्मवार्ता हा आपला आरसा आहे आणि त्या आरशामध्ये जर का आपण तिथे त्या ठिकाणी उपस्थित राहिलो तर त्या आरशामध्ये आपल्याकडे कुठल्या गोष्टी कमी आहेत हे धर्मवार्तेतनं आपल्याला कळतं. त्या कमीपणा जो आहे तो कशा प्रकारे आपल्याला नीट करता येईल हे सुद्धा आपल्या त्या धर्मवार्तेतनं लक्षात येतं. आणि तशा पद्धतीची सुधारणा आपण जर का केली तर, तुम्ही जर का शृंगार केला तर त्या शृंगारामुळे तुम्ही अनेक लोकांना तुम्ही आवडाल, चांगले दिसाल, लोक तुमची स्तुती करतील. परंतु जेव्हा धर्मवार्तेतला जो काही शृंगार आहे तो जर का आपण केला तर काय होणार की त्याच्यामुळे आपण देवाला आवडणार आहोत. असा हा शृंगार किती जरी केला तरी देवाला आपण आवडणार नाही, विशिष्ट जीवांनाच आपण आवडू. परंतु देवाने सांगितलेला शृंगार केला तर आपण जीवांना नाही आवडणार, परंतु देवाला मात्र नक्की आपण आवडणार. म्हणून शृंगार आपला असा प्रकारचा असला पाहिजे की तो देवाला आवडणारा असला पाहिजे. आणि तो सगळा शृंगार आपल्याला धर्मवार्तेतनच माहिती पडतो. म्हणून ती धर्मवार्ता जी आहे ती आपल्याला साध्य करायची आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी अवगत करायच्या. तर हे भेटल्याचा पाड जाय तर परमेश्वर भेटल्याचं सारखं गोमट, एकदम तेवढं गोमट नाही मिळणार, परंतु त्यासारखं जो काही विधी आहे की परमेश्वर भेटल्यानंतर योग्यताजनक विधीच घडवणार, तसं धर्मवार्तेमध्ये एकत्र वासनिक सगळे आले, साधू आले, एकमेकांना दंडवत होतो. तो दंडवत आवडीपूर्वक केला तर त्याच्याने योग्यता होते. परमेश्वराचं कार्यच हे आहे की जीवाला योग्य करायचंय. कुठलं वचन आहे ते? जीवाला योग्य करायचंय असं. अयोग्य ते योग्य करीती. आणि योग्यालाच परमेश्वर ज्ञान देतात, अयोग्याला देतात का? नाही देत. मग आपल्याला ज्ञान पाहिजे असेल तर काय व्हावं लागेल? आपल्याला योग्य व्हावं लागेल. आणि योग्य होण्यासाठी आपल्याला धर्मवार्ता काय आहे, फक्त आजच्या दिवसापुरती नाही, धर्मवार्ता म्हणजे सतत असली पाहिजे. आपली सतत देव आठवणं ही धर्मवार्ता आहे. आपण जर का आंबा बघितला की तो देव हापूस आहे का अजून कुठला आहे ह्याच्याही पेक्षा लगेच आम्हाला स्वामींचे संदर्भ आठवले पाहिजेत, आणव्याचा संदर्भ आठवला पाहिजे, श्रीप्रभूंचा संदर्भ, जानोपाध्यांचा संदर्भ आठवला पाहिजे. हे सगळं आठवता आलं पाहिजे. आपण म्हणतो नाही त्या दिवशी आंबा खाल्ला तो चांगला होता, तो जाऊ द्या, पण स्वामींनी श्रीप्रभूंनी जो आंबा खाल्ला तो कसा होता आणि तो प्रसाद जेव्हा जानोपाध्याय स्वीकार करतात तो आंबा कसा असेल, अजून गोड झाला ना तो. आणि त्यानंतर स्वामींनी राखून ठेवलेले आंबे जानोपाध्यांसाठी ते आंबे अजून कसे असतील, कारण की स्वामींचा मनोधर्म आहे त्याच्यामध्ये. त्यातला मला माहिती नाहीये, परंतु मी माझ्या चिंतनातनं किंवा माझ्या विश्वासाने हे सांगेन की त्यातला एकही आंबा आंबट निघालेला नसणार. जेवढे आंबे स्वामींनी आमच्या जानोपाध्यांना दिलेले आहेत, त्यांच्यासाठी राखून ठेवले, त्यांना खाऊ घातले, त्यातला एकही आंबा आंबट नसणार आहे असं मला एकदम पूर्णपणे विश्वास आहे. कारण की त्याच्यात स्वामींचा मनोधर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीने किती छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण देव आठवू शकतो. ही सगळी धर्मवार्ता आहे. कोणतरी दोन लोक आल्यानंतरच बोलायची त्याला धर्मवार्ता म्हणत नाही. तुम्ही एकटे सुद्धा तुमच्याशी बोलता, एकटे तुम्ही चिंतन करता, ही सुद्धा धर्मवार्ता आहे. मानसिके धर्मवार्ता हे पहिल्यांदाच तुम्ही आता ऐकत असाल, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बोलतोय की मानसिके धर्मवार्ता, मनातल्या मनात तुम्ही स्मरण करता, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. लीळा आठवता धर्मवार्ता आहे. वाचिके धर्मवार्ता म्हणजे तुम्ही लीळा बोलता, एकमेकांशी बोलताय की स्वतःचं बोलताय, ही सुद्धा धर्मवार्ता आहे. आणि प्रत्यक्ष एखादी सेवा करता आणि ती सेवा करत असताना ती सुद्धा प्रत्यक्ष रूपाने काय आहे, धर्मवार्ताच आहे. कारण त्याच्यातमध्ये देव आठवतोय. ज्या ज्या क्षणी तुम्हाला देव आठवतो ते सर्व क्षण, ते सगळे विधी म्हणजे काय आहे, धर्मवार्ता आहे. फक्त देवानी सांगितलेला तो विधी असणं गरजेचं आहे. एवढं मात्र तुम्ही एक स्वतःला एक शिक्का तो लावून घ्या, म्हणजे ते
नोंद ठेवा त्याची, की जो पण विधी आपण करू तो देवाने सांगितलेला असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते निर्माण केलेले ते विधी नसावेत. देवाने सांगितलेले ते विधी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी आमची चुकी सांगतात. स्वामींनी जर की चुकी नसती सांगितली, स्वामी म्हटले असते की बरोबर आहे, काय हरकत नाही, चांगले काढलेत, तर उलट आबाईसांना ते बरं वाटलं नसतं. म्हणजे खूप वेळा असं असतं बरं का, की जेव्हा जेवण वाढलं जातं ते विचारलं कसं जेवण आहे, वा वा छान आहे एकदम, तर महिला वर्गांना असं बरं नाही वाटत, ही प्रतिक्रिया त्यांना आवडत नाही. जर का त्यांनी सांगितलं याच्यामध्ये मीठ कमी आहे, हे थोडं तिखट पाहिजे होतं, आता एखाद्या महिलेला राग येईल की हे काय माझ्या जेवणातल्या चुका काढतायत. परंतु खरोखर जे बनवण्याचे म्हणजे आवडीपूर्वक जे बनवतायत वगैरे जेव्हा त्याच्यामध्ये त्यांना हे आहे ते बरोबर ते लक्ष ठेवतात की वा वा, म्हणजे आमच्या स्वामींनी केलं ना असं. आठवतं एकांकामध्ये स्वामी भोजन करायचे आणि मग स्वामी सांगायचे याचे मीठ बरोबर झालं, ह्याला कमी झालं, हे बरोबर झालं, हे तिखट झालं, हे फिक्क झालं, ऐसे गोसावी रूप करीती, म्हणजे त्या जेवणाची प्रशंसा पण करायचे आणि सांगायचे थोडंसं मीठ असलं की अजून छान लागेल. मग त्यांनाही बरं वाटायचं की स्वामी जे जेवतायत ते उगाच आपलं घासापाठी घास घेत नाहीयेत, तर मी जे काय बनवलेलं आहे त्या पूर्ण जेवणाचं व्यवस्थितपणे निरीक्षण आहे आणि त्याच्यात माझ्या चुका ते सांगतायत. आता त्या व्यक्तीचं काय कार्य आहे की त्या चुका दुरुस्त करणं हे त्यांचं त्यातनं कार्य आहे. म्हणून परमेश्वर आमचे स्वामी काय करतात, तुमच्या चुकाही दाखवतात, तुमची प्रशंसाही करतात. तुम्हाला दोन्ही स्वीकारता आल्या पाहिजेत, प्रशंसाही स्वीकारता आली पाहिजे आणि चुकी सुद्धा स्वीकारता आली पाहिजे. प्रशंसा याच्यासाठी स्वीकारायची आहे की त्या प्रशंसा जी स्वामींनी केली आहे त्या प्रशंसेची जी काही स्तर आहे त्या स्तराच्या खाली आपल्याला परत यायचं नाहीये. स्वामींनी 90% प्रशंसा केली आहे तर उद्या आपली 89% नाही झालं पाहिजे, 90च राहिलं पाहिजे किंवा 90 पेक्षा जास्त झालं पाहिजे, खाली नाही आलं पाहिजे. आपली गुणवत्ता ढासळली नाही पाहिजे. आणि दोष का स्वीकारायचे, चुका का स्वीकारायच्या, कारण की चुका त्या काय करायच्या, आपल्याला काढून टाकायच्या आहेत, नष्ट करायच्या आहेत आणि उद्या परत नव्याने चांगल्या पद्धतीने समोर जायचं आहे. स्वामी जेव्हा हे चुका त्यांना सांगत होत्या तेव्हा मग त्या काय करायच्या, मग तिये येरे दिसी बरवे लिहिती, दुसऱ्या दिवशी काय करायचे ते काळजी घ्यायच्या. ती चोच काढताना व्यवस्थित, पाय काढताना व्यवस्थित काढायच्या. अशा पद्धतीने ते काय करायचे, चुका स्वीकारायच्या आणि उद्याच्या सत्रामध्ये ते काय करायचे, ते चुका सुधारायच्या. त्या एखादी दिसी एक उणे लिहिती, कधी कधी असं व्हायचं की आता ते वयस्कर कधी हात दुखून येणं वगैरे, एकच मोर काढला जायचा, एक शिल्लक राहायचा. मग गोसावी बाई एक मोर येथचे लागा, एक कमी काढला बरं का, एक मोर तुमचा आमच्याकडे लागला, असा आमचा तुमच्याकडे बाकी आहे. अधिक लिहिती तरी आबाईसे म्हणते जी जी एका मोरा माझे गोसावी लागती, कधी कधी 3 मोर काढायचे ते. मग ते म्हणायचे देवा एक जास्तीचा मोर काढलाय बरं का, मग एक मोर आता तुमच्याकडे लागलेला आहे, म्हणजे उद्या मी एकच मोर काढणार. अशा पद्धतीने ती देवाणघेवाण व्हायची. गोसावी म्हणते हो बाई हे तुमचे लागे, हो ठीक आहे आमच्याकडे तुमचा एक मोर लागला. ऐस्या परी चारी भीती मोरा भरिलिया, चारी भिंती ज्या आहेत ते मोराने भरलेले आहेत. मग सर्वज्ञ म्हटले बाई तुमचा विधी आता येथुनी चरितार्थ झाला, हो तुमचा जो विधी आहे तो येथुनी चरितार्थ झाला, म्हणजे आम्ही तो स्वीकारलेला आहे. आता ते मोर काढण्यामधनं काय साध्य झालं असेल, मोर काढण्यामधनं काहीच साध्य झालेलं नाहीये. आपल्याला जर का कोणी असं सांगितलं तर आपण एक विशिष्ट दिवसांनी आपण कंटाळून जाऊ. लक्षात घ्या बरं का, आपल्याला 4 दिवस सगळे विधी चांगलेच वाटतात. तुम्हाला आज जर का सांगितलं की आता पुढच्या शनिवारी सत्संग आहे तर मी आवडीपूर्वकच याल, पण तुम्हाला रोज बोलवलं तर तुमची आवड कमी 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 होऊन जाणार, तुम्ही कंटाळून जाणार. तुम्ही एक दिवस मला म्हणाल की बाबा अजून 1 तास निरूपण करा, हे 2-4 दिवस म्हणाल, मग नंतर मग तुम्हाला 5-6 दिवसांनी तुम्हाला पाठीचं दुखणं निर्माण होईल
मग तुम्हाला कंटाळा येत जाईल. कुठलंही कार्य जेव्हा आपण करतो ना, तर त्यातलं सुरुवातीला जो काही आपला उल्हास असतो, उत्साह असतो, तो नंतर हळूहळू कमी होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं की तुम्हाला जर का एखादा पदार्थ आवडतो, तो तुम्हाला भेटला, तुम्ही इतके आनंदित होतात आणि तुम्ही खायला सुरुवात करता. मग ते पदार्थ, समजा गुलाबजाम आहे, तुम्ही 4 खाल्ले, 5, 6, 10व्या गुलाबजामला तुम्हाला मळमळ सुरू होऊन जाते, नको वाटतं ते. पहिल्या गुलाबजामचा उत्साह 10व्या गुलाबजामला अजिबात नसतो, नको नको होऊन जातं. कोणी वाढलं तर आपण नको म्हणतो त्यांना. तसं आहे की आबाईसांना जे सांगितलेलं आहे त्यातनं कदाचित माझा अंदाज असा आहे की आबाईसांना ते मोर काढायला सांगणं, ह्याच्यातनं कुठल्या कर्माचा नाश होणार आहे त्यांचा. परंतु स्वामींनी बघितलं की आम्ही ह्यांना हा विधी सांगतो, पहिल्या दिवशी त्यांना बरं वाटेल, दुसऱ्या दिवशी बरं वाटेल, तिसऱ्या चौथ्या बरं वाटेल त्यांना, पण हळूहळू काय होईल, ते हात दुखतील, कंटाळा येईल, प्रश्न निर्माण होतील की देव हे का सांगतात मला, देव ह्याच्याने काय मिळणार आहे, कशासाठी सांगतायत, हे केल्याने काय होणार आहे, असे प्रश्न निर्माण होतील. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा हे प्रश्न निर्माण होतात बरं का. जोपर्यंत आपल्याला आवड आहे तोपर्यंत प्रश्न निर्माण होत नसतात. मग ती आवड कमी होईल आणि प्रश्न निर्माण होतील, मग ते काढताना कंटाळा येईल, तो उल्हास कमी होईल, त्यातलं जी काय आवड आहे ती कमी होऊन जाईल. परंतु आबाईसांच्या बाबतीत असं झालं नाही. आबाईसांच्या बाबतीमध्ये उत्तर काय झालं, जेवढं स्वामी चुका सांगायचे तेवढं ते चांगला मोर काढायचे. म्हणजे ती व्यक्ती परमेश्वराला कार्य एक द्यायचं आहे, परंतु परीक्षा मात्र दुसऱ्या पद्धतीतनं घ्यायची आहे. उद्या त्यांना कुठे पाठवायचं आहे, कुणाच्या सेवेत पाठवायचं आहे, श्रीप्रभूंच्या सेवेत. श्रीप्रभूंची सेवा म्हणजे कशी आहे, कंटाळवाणी सेवा आहे आपल्यासाठी बरं का. आपण श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहिलो असतो का, स्वामींनी आधीच आपलं रिजेक्ट करून टाकलं. स्वामी म्हणतात ते तर समळा जीवा अधिकार नाही, तुम्ही नंतर जन्मा, सगळे 800 वर्षानंतर, आत्ता जन्मायचं नाही तुम्ही. आपल्याला स्वामींनी, कारण की आपण श्रीप्रभूंची सेवा नसतो करू शकलो. श्रीप्रभूंची सेवा करायची म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी शाबूत ठेवाव्या लागतात. आमच्या महादाईचा ते धिरड आईता, स्वामींनी एवढं त्यांना हे केलं आणि महादाईचा एवढ्या हे झाल्या की बाबा आता करायचं काय नेमकं. ते म्हणतात देवा हे आमच्याकडे हे म्हणतात, तुमच्याकडे तर ते म्हणतात तेच पदार्थ आहे. स्वामी म्हणतात नाही. मग महादाईचा डोकं चालवतात, त्याच्यावर थोडंसं काहीतरी वेगळं करून त्याचा आणतात तोच पदार्थ, पण मिरे वगैरे, राई वगैरे, काय जिरे वगैरे टाकून ते आणतात आणि मग देतात, पदार्थ तोच आहे. स्वामी आता खुश झाले, म्हणजे काय त्यांना पाहिजे होतं ते नाही, तर त्यांनी डोकं लावलं आणि बरोबर ती क्रिया करून आणलं. पदार्थ तोच जरी असला तरी वेगळ्या पद्धतीत काहीतरी बनवून आणला आणि त्यावेळेला आवडीपूर्वक न कंटाळता त्यांनी आवडीपूर्वक त्या सेवेमधला आपला सहभाग जो आहे तो कायम ठेवला. याच्यावर स्वामी प्रसन्न झालेले आहेत. श्रीप्रभूंची सेवा सोपी नाहीये. ते बोलतात काय हे लक्षात आलं पाहिजे. स्वामी त्या रामधरणाला म्हणतात जा, त्याच्या लक्षातच येत नाही स्वामी काय म्हणतात ते. सांगतात जा इथून, तो जातच नाही. मग काय करतात, नारळ फेकून मारतात त्याच्या डोक्यामध्ये. आपण थांबू का तिथे, नको बाबा, आम्हाला दुरून काय सेवा असेल तर सांगा श्रीप्रभूंची, आम्ही जवळ जाणार नाही. आपली भूमिका आहे ही, आपण त्यावेळेस ती बोलून दाखवली असती. म्हणजे श्रीप्रभूंच्या सेवेत राहणारी व्यक्ती ही कायम आवडी श्रीप्रभूंविषयी असलीच पाहिजे. एवढी सुद्धा आवडी कमी झाली तर त्या जीवाला दोष लागेल, दोषाचा संचार वाढत जाईल. म्हणून त्या ठिकाणी इथे असं जे सेवा स्वामींनी सांगितलेली आहे त्याच्यातनं असं विधियुक्त काहीच नाहीये मोर काढण्यामध्ये, पण त्याच्यातली त्यांची आवड किती टिकते आहे, त्यांच्यातला तो जो काही रोज वेगवेगळं करायचं आहे. म्हणजे एकच भाजी आहे, मेथीची भाजी, आज ती साध्या पद्धतीत, उद्या अजून वेगळ्या पद्धतीत. म्हणजे तुम्हाला 10 दिवस फक्त मेथीचीच भाजी बनवायची आहे, पण खाणाऱ्याला कंटाळा नाही आला पाहिजे आणि बनवणाऱ्याला पण कंटाळा नाही आला पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला बनवायचे आहे. तुम्ही रोज कालच्यापेक्षा अजून चांगलं बनवणार. तसं आमच्या त्या आबाईसा रोजच्या पेक्षा रोज, आजच्या पेक्षा उद्या, उद्याच्या पेक्षा परवा, असं चांगला मोर, म्हणजे स्वतःच्या क्रियेमध्ये सुधारणा करणं,
हा त्यांचा गुण स्वामींनी बघितला. सुखास स्वीकारणं हा एक गुण स्वामींनी त्यांचा बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आवडी आहे हा एक गुण स्वामींनी त्यांचा बघितलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गुणांचं स्वामींनी नोंद केलेली आहे. आणि आता श्री प्रभूंच्या सन्निधानी पाठवण्यासाठी त्या योग्य झालेल्या आहेत. स्वामींनी त्यांच्याबद्दल विचार केला की हीच व्यक्ती तिथे राहू शकते आणि राहिला त्या. श्री प्रभूंची सेवा म्हणजे इथे आमच्या स्वामींच्या सन्निधानी आबाईसा होत्या, त्याच्या श्री प्रभूंच्या सन्निधानी कोण होत्या? स्वामींच्या ठिकाणी बाईसा होत्या, तशा आमच्या श्री प्रभूंच्या ठिकाणी आबाईसा होत्या. आणि जेव्हा आमचे स्वामी श्री प्रभू विहिरीमध्ये पडतात, सगळेजण वरच्यावरच फिरत राहतात की कसं काढायचं. मग श्री प्रभूंना वर घेतल्या जातं आणि श्री प्रभू त्या सगळ्यांना शिक्षा पण करतात की मेली खोडी असती तर घाली ते म्हणे. म्हणजे ती जर का असती आबाईसा अशी इकडे म्हणजे विहिरीच्या वर फिरत नसती, बसी तिने उडी मारली असती. हे आहे समर्पण, ही आहे आवडी. म्हणजे परमेश्वरासाठी कार्य करण्यासाठी अवतार पद्धती कशी काही असेना, पण त्या ठिकाणी आवडीपूर्वक उपस्थित राहणं ही गोष्ट आबाईसांकडे होती. आणि कुठेतरी आबाईसांना तिकडे पाठवण्याची जी परीक्षा आहे या मयूर लेखनीतनं स्वामींनी कुठेतरी घेतलेली आहे. त्यांची ती परीक्षा पाहिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये ते पासही झाले आणि स्वामींना अपेक्षित असलेले मोर काढण्याचा प्रयत्न त्यांनी सतत सुरू ठेवला शेवटच्या दिवसापर्यंत. आणि नुसताच प्रयत्न नाही झाला तर स्वामी सांगतात तुमची जी क्रिया आहे ती येथूनही चरितार्थ झाला हो. तुमचं जे काही हा विधी आहे तो आम्ही स्वीकारला. रोज आपण देवाच्या ठिकाणी जे विधी करतो ते विधी देव स्वीकारतात की नाही स्वीकारतात त्याची पोच पावती आपल्याला काय मिळते का? काय मिळतं आपल्याला? नाही मिळत. आपण फक्त अंदाजेच की देवाने स्वीकारला असेल, पण इथे यांना हे जीव असे आहेत की यांना पोच पावती लगेच देवाने श्रीमुखे दिलेली आहे की तुमचा विधी आम्ही स्वीकारला. म्हणजे किती आपण क्रिया करतो हे तर महत्वाचंच आहे, पण आपली क्रिया लेखी लागणं त्याही पेक्षा महत्वाचं आहे. आणि देवाच्या मुखाने ते आपल्याला ती पोच पावती मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण आबाईसांच्या संदर्भातली ही पूर्वार्ध स्मरण पाठातली 568 क्रमांकाची आबाईसा मयूर रेखाज्ञा करणे या लीळेवर श्रवणाने आपण चिंतन केलेलं आहे. दंडवत